नमस्कार मित्रांनो, दोन मैदाने चालू आहेत. एक भुक्कम या ठिकाणी जिल्हा पुणे या ठिकाणी आणि दुसरं मैदान सँडी यादव यांच्या गावामध्येच म्हणजे शिरंबे या ठिकाणी मैदान चालू आहे. आणि तिसरं मैदान कुठं चालू आहे मला काय माहीत नाही, चालू आहे पण कुठंतरी. आणि बघूया कोणती बैलं जी आहेत एक टॉपची. मी काही गट एवढे बघितलं नाही, परंतु मला अपडेट आली तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की मला थोडीशी गडबड होती. बकासूर पळाला आहे. बकासूर आज गजा 4x4 नाही दुसऱ्याच पायऱ्यात पळाला. एक होलकावणीच दिली सगळ्यांना. मामांना खरंच या बैलगाडा शहर क्षेत्रातला मास्टरमाइंड म्हणतात, ते खरंच म्हणतात. आणि आज बघूया कुठली बैल अशी टॉपची आहेत आज पळाली ती सेमीसाठी पात्र झालीत. आपल्याला बावधनकरांचा लक्ष आणि शाकीरबाईंचा राजा जी ही गाडी जी आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये गाडी पळताना दिसली, गटात पळताना दिसली. आणि काय गाडीनं स्पीड पकडली. शाकीरबाईंचा राजा असला पळाला आहे आज. खरंच आज डोळ्याचं पारणंच फेडले त्या शाकीरबाईंच्या राजानं. आणि बावधनकरांचा लक्ष तरी काही व्हायचं नाही पळाला, तो सुद्धा चांगलाच पळाला. आणि आज 100% ही गाडी गुलालामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. बघूया बावधनकरांचा लक्षाला आज एक टॉपचाच पायरा झाला आहे आणि त्यानं दाखवून द्यावं संबंध महाराष्ट्राला की ज्या वेळेस त्याला टॉपचा पायरा झाला आहे त्या वेळेस त्यानं गुलाल हा मिळवलाच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. टॉपची गाडी पळाली आज 22/11 बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा लाडका हुकमी अक्का, ज्याचे फॅन खूप आहेत. जसे बकासूरचे फॅन्स आहेत, जसे मथुरचे फॅन्स आहेत, तसेच या पिस्टन 22/11चे सुद्धा फॅन्स आहे. आणि या बैलाने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो सुद्धा आज चांगल्याच पैऱ्यात पळाला. त्याचा पहिरा आज राजा नावाचा नंदी होता, कुठला होता काय माहीत नाही, परंतु एक चांगला नंदी पळाला. पिस्टन आज दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला की तो कशा पद्धतीने पळतोय, त्याचं स्पीड कशा पद्धतीचं आहे. आणि आज सुंदर अशी गाडी जी आहे ती पिस्टन 22/11ची सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि राजा त्याच्यासोबत चांगला पळाला. गट 7मध्ये गाडी पळाली. STC लाईव्हवरती मैदान चालू आहे हे. आणि हे मैदान पुणे जिल्ह्यामध्ये आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आणि चांगली कामगिरी कर पिस्टन, तुला खूप दिवस झालं गुलाल नाही आणि तू गुलालामध्ये ज्या वेळेस येशील त्या वेळेस खूप आनंद आहे. असाच पळत राहा, असाच मालकासाठी पळ आणि तुला गुलाल आज 100% मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. आज 3 नंबरचा एक टॉपची गाडी पळाली. शिरंबे मैदानामध्ये पळाली गाडी. वजीर पळाला. सुभाष तात्या मांगडे सप्तहिंद केसरी महान भारत केसरी सुंदरच्या दावणीतला त्याचा भाव पळाला वजीर. आणि हा वजीर जो आहे तो रामोशीवाडी मैदानामध्ये सुद्धा पळाला होता आणि तिथं 1 नंबर केलेला होता. आणि एक टॉपचाच पायऱ्यात आज तो पळाला. पायरा काय माहीत नाही, परंतु अपडेट मिळाली की सुंदरचा भाव वजीर हा जो आहे तो सेमीसाठी पात्र झालेला आहे. कोण होतं गाडीवरती, त्याच्या ड्रायव्हरांचं नाव सांगा, त्याचा पायरा कोण होता त्याचं नाव सांगा. आणि आज चांगली गाडी पळायला, अशीच गाडी पळायला पाहिजे. आणि खरंच सुंदरच्या पायावरती पाय ठेवतोय असा हा वजीर. आणि वजीर खूप दिवसांनी आज चांगलं म्हणजे 1 नंबर त्या दिवशी त्याला खूप दिवसांनी मिळाला असेल, अगोदर मिळाला असेल माहीत नाही मला, परंतु खरंच त्या बैलामध्ये काही धमक आहे मला माहीत आहे. आणि तात्यांना माहीतच आहे की त्यांचा वजीर कशा पद्धतीने पोहतो ज्यावेळेस टॉपचं नियोजन होतं त्यावेळेस. आणि बघूया कशी कामगिरी करतोय. शिरंबे मैदानामध्ये हे श्री लाईव्ह या चॅनलवरती मैदान चालू आहे. हे शिरंबे मैदानामध्ये गटपात झालेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. 4 नंबरचा आज एक टॉपचा स्पीडनं पळाला बकासूर पळाला. या बैलगाडा शहरी क्षेत्रातला देव बकासूर. आणि त्या बकासूरसोबत आज नाशिकचा बलमा पळाला. सगळ्यांना वाटलं गजा 4x4 पळणार आहे, परंतु सगळ्यांनाच हुलकावणी बसली. आणि शेवटी कुणीतरी पोस्ट टाकले असेल की बकासूरच्या नावाने की बाबांनो गजा 4x4 बॅनल पडला आहे. असे खूप बॅनल पडले आणि सगळ्यांनाच वाटले की आता हेच पैरा पळू शकतो, आता फॅनल पडलेत म्हणलं. परंतु मामाने अशी हुलकावणी दिली की सगळ्यांना ह्या कानाला सुद्धा लागून दिलं नाही. याला म्हणतात मग बैलगाडा शहरी क्षेत्रातला मास्टर माइंड. पैरा आजपर्यंत कधीच कळला नाही. कळते ती शेवटपर्यंत कळतात. परंतु असो चांगली गाडी पळाली, अशीच गाडी पळाली पाहिजे बकासूरची. आणि बकासूर आज 100% गुलालामध्ये आहे. हा बलमा नाशिकचा आहे आणि हा बलमा मला माहीत आहे नाशिकचा आहे का कोणाला आहे मला माहीत नाही, पण नाशिकचाच आहे. आणि हे खरंच चांगला टॉपच्या स्पीडनं पळला आहे. टॉपच्याच बैलांच्या सोबत पळाला. यानं गुलाल खूप मिळवलेले आहेत. आणि आज 100%. आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण होते मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बकासूरच्या कोण होते मला काय समजलं नाही, परंतु आज चांगली गाडी पळाली, अशीच गाडी पळायला पाहिजे. आपला बकासूर कायम गुलालामध्ये दिसला पाहिजे. लोकांना खूप लोक बघतात त्याला आणि त्याच्यावरती खूप नितांत प्रेम करतात. आणि बकासूर पळाला पुण्याच्या मैदानामध्ये भुक्कम या ठिकाणी STC लाईव्हवरती ते मैदान चाललं आहे, तिथं जाऊन बघा. शिरंबेमध्ये जोडी पळाली. महान भारत केसरी द्वारलीचा हरण्याची गाडी पळाली. त्याच्यासोबत बबल्या नावाचा नंदी पळाला. काय गाडी पळाली. मातीच्या रानामध्ये काळे मातीच्या रानामध्ये चांगला पळतो आपला महान भारत केसरी हरण्या. आणि अशीच गाडी पळ आणि अशाच कामगिरी कर. सुंदरच्या त्या तोंडामध्ये काय हरण्या 722 हेमंत फुलोर या द्वारलीकरांचा हरण्या. खूप साऱ्या शुभेच्छा हरण्याला. ही गाडी पळाली. कोरेगावचा माहिब्या पळाला.
आणि हा महिब्या जो आहे तो तुम्हाला माहिती आहे का, वाटा टेस्टला मैदान झालं त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी आहे आणि तो अर्जुनसोबत पळाला होता, जो अर्जुन मथुर फार्म चिंचळे यांचा आदय होता, मथुर फार्म चिंचळे यांचा होता. परंतु त्याचा करार जो आहे तो संपला. आता त्या अवतार पवार यांचाच आहे तो आणि तो काय ते जोडी पळाली होती. परंतु आज महिब्या जो आहे तो जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरसोबत पळाला आणि गाडीचं झू तुटलं तरी ही गाडी पळाली. सोमा ड्रायव्हर तरडपकडी ही गाडीवरती होती. आज 100% ही गाडी 1 नंबरची प्रबळ दावेदार आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.